हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत 888 टेक्निक. 888 मॅनिफेस्टेशन टेक्निक आपल्या सर्वांना जमेल अशी ही टेक्निक आहे. सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करता येते आणि ही टेक्निक सर्व आपल्या ज्या काही इच्छा आहे, ज्या आपलं मॅनिफेस्टेशन आहे त्यासाठी आपल्याला ही टेक्निक करता येते. ज्यांना 555 टेक्निक आहे, 333 टेक्निक आहे, ज्यांना शक्य होत नाही, काही वेळेस तितकं लिहिणं त्यांना शक्य होत नाही, काही जॉब पर्सन असतात तर त्यांना जॉबवर जावं लागते, तर त्यांच्यासाठी ह्या टेक्निक कसं जमत नाही, तर त्यांचं त्याच बाबतीत तशीच एक ही 888 टेक्निक, याचे रिझल्ट खूप फास्ट आणि सर्वांना जमेल अशी सोपी आणि सहजरित्या करता येईल अशी ही 888 मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे. तर आपल्या सर्वांना करायची आहे आणि जे आपलं ध्येय आहे, जे आपल्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजेच मॅनिफेस्टेशन आहे, आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, त्यांनी ही टेक्निक वापरून त्यांच्या इच्छा, आपले मॅनिफेस्टेशन, ही टेक्निक 4ही एरियाबद्दल करता येते. जसे की करिअर आहे, मनी आहे, हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, ह्या 4ही एरियासाठी ही 888 टेक्निक करता येते. तर ही टेक्निक करायची कशी, तर ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला असे 8 पेजेस घ्यायचे आहेत. ओके, प्रत्येक पेजेसवर ह्या साईजचा आपल्याला पेपर घ्यायचा आहे. एवढा साईज असला तरी चालेल. तर आपल्याला ह्या साईजचा पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर लिहिणार आपण डे 1, नंतर दुसऱ्या पेजेसवर लिहिणार इथे डे 2, तिसऱ्या पेजवर लिहिणार डे 3, असं करत आपल्याला 8 पेजेसवर 8 लिहून काढायचा आहे. आणि त्यावर आपल्याला सर्वात प्रथम पहिल्या दिवशी डे 1 मध्ये इथे 888 आपण 888 टेक्निक करत आहोत, बरोबर. तर आपल्याला इथे लिहायचं आहे 888. 888 लिहिल्यानंतर आपली जी काही विश आहे, सर्वात अगोदर आपण युनिवर्सला धन्यवाद म्हणायचा आहे आणि थँक्यू म्हणत आपली जी काही अफर्मेशन आहे ती तिथे लिहायची आहे. तसं मी उदाहरणामध्ये सुद्धा सांगणार तुम्हाला. तर आपण थँक्यू लिहून आपली जी काही मॅनिफेस्टेशन आहे, जी काही अफर्मेशन आहे मॅनिफेस्टेशनची, ती तिथे लिहायचं आहे. जसं की ज्यांना जॉब पाहिजे आहे त्यांनी लिहिणार 888 वरती डे 1 आणि खाली लिहिणार थँक्यू सो मच युनिवर्स, मला माझं जॉब मिळाला आहे, मला माझी गव्हर्मेंट जॉब मिळाली आहे. हे झालं पूर्ण आणि त्यानंतर परत थँक्यू असं लिहून इट्स डन, इट्स डन, इट्स डन. इट्स डन यासाठी लिहायचं असते की माझी ही ऑलरेडी विश पूर्ण झाली आहे आणि आपली कोणतीही विश लिहत असताना ती पूर्ण झाली आहे, या पद्धतीने लिहायचं आहे. हे झालं जॉब म्हणजेच करिअर. त्यानंतर रिलेशनशिप, ज्यांच्यासोबत रिलेशनशिप हील करायची आहे, SP मॅनिफेस्ट करायचं आहे, त्यांनी लिहिणार की त्या पर्सनचं नाव घेणार आणि लिहिणार की माझा रिश्ता त्या पर्सनसोबत खूप छान आहे. ज्यांना हील करायचं आहे त्यांनी लिहिणार त्या पर्सनसोबतचा, जसं की XYZ आहे, XYZ ह्या व्यक्तीसोबत माझा रिश्ता खूप छान आहे. हे झालं रिलेशनशिप. आणि ज्यांना SP सोबत मॅरेज करायचे आहे त्यांनी लिहिणार माझं त्या व्यक्तीसोबत मॅरेज झाली आहे, थँक्यू सो मच युनिवर्स, माझी ह्या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे, थँक्यू, इट्स डन, इट्स डन, इट्स डन. त्यानंतर लिहिणार मनीसाठी मी थँक्यू सो मच युनिवर्स, मी हर रोज 500 रुपये किंवा तुम्हाला जितके 20,000 रुपये मी हर रोज पर डे कमवत आहे. पूर्ण वाक्य लिहायचं आहे. मी हर रोज थँक्यू युनिवर्स, मी हर रोज 1,000 रुपये, 20,000 रुपये, म्हणजे तुम्हाला जितके हवे आहे तितके 20,000 रुपये पर डे मी कमवत आहे, थँक्यू सो मच, इट्स डन, इट्स डन, इट्स डन. त्यानंतर हेल्थ, थँक्यू सो मच युनिवर्स, मी संपूर्णरित्या मेंटली आणि फिजिकली संपूर्ण रूपाने स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, इट्स डन, इट्स डन, इट्स डन. असं 4ही एरियासाठी तुम्हाला करता येते. ओके, त्यानंतर मी तुम्हाला कसं लिहायचं हे सुद्धा इथे सांगणार आहे.
तर ह्या प्रकारची चीट घ्यायची जेणेकरून तुमच्या अफर्मेशन 4 ते 5 असतील तर इथे ॲडजस्ट होतील. जर छोटा घ्याल तर तिथे एकच अफर्मेशन होणार. म्हणून आपल्याला ह्या साईजचा पेपर घ्यायचा आहे आणि त्यानंतर लिहायचं आहे 888 डे 1. थँक्यू सो मच युनिवर्स. पर डे आय एम रिसिविंग 1000 रुपीज इन माय बँक अकाउंट. थँक्यू. इट्स डन, इट्स डन, इट्स डन. अशी अफर्मेशन लिहायची आहे या पद्धतीने. आणि हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला ही टेक्निक रात्री झोपण्याच्या पूर्वी, जसं तुम्ही गादीवर झोपायला जाता, बेडवर झोपायला जाता, तर त्या अगोदर ही टेक्निक करायची आहे. त्या अगोदर चीट काढायचा आहे. स्वतः रिलॅक्स याच्यामध्ये बसायचं आहे. व्हायब्रेशन आपले चांगल्या मूडमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर ही टेक्निक लिहायची आहे. जे काही अफर्मेशन आहे या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर झोपण्याच्या वेळेवर लिहून झाल्यानंतर आपलं जे काही उशी आहे त्या उशीच्या कवरमध्ये अंदर चैन खोलायची उशीची आणि त्यामध्ये ही थँक्यू म्हणत पेपर फोल्ड करायचा आणि त्या उशीमध्ये ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर त्या उशीवर झोपायचं आहे. ही झालं पहिल्या दिवशीचं. दुसऱ्या दिवशी ते सेम पेपर घ्यायचा आहे, म्हणजेच दुसरा डे 2. इथे येणार 888. त्यानंतर तीच आता सांगितलेली तसेच 4 एरियाच्या ज्या काही मॅनिफेस्टेशनच्या तुमच्या अफर्मेशन असेल त्या मॅनिफेस्टेशनच्या अफर्मेशन इथे घ्यायच्या आहेत. आणि परत इथे ज्या काही तुमच्या अफर्मेशन येतील तर तुम्ही 1 लिहू शकता, 2, 3, 4, 5 असे 5पर्यंत लिहू शकता. मल्टिपल विशेससाठी सुद्धा ही टेक्निक करता येते. तर इथे 888 येणार. इथे येणार थँक्यू सो मच. जिथे आता हेल्थ असेल तर मी संपूर्णरित्या स्वस्थ आहे, मी निरोगी आहे असं. आणि थँक्यू. इट्स डन, इट्स डन, इट्स डन. सेम येणार. 8ही दिवस सेम अशी हीच प्रोसिजर करायची आहे. डे 2 झालं. त्यानंतर डे 3, डे 4, डे 5, डे 6, 7, 8 असे 8 दिवस करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 8 दिवस करून झाल्यानंतर ते सेम अफर्मेशन लिहायचे आहे. त्याचं मीनिंग सेम आलं पाहिजे ना की सेकंड डे, थर्ड डे वेगवेगळ्या विश लिहिणार. तर ज्या काही विशेस आहेत ते एकाच याच्यामध्ये लिहा तुम्ही. पहिल्या दिवशी सेकंड डे पण त्याच, थर्ड डे पण त्याच सेम अफर्मेशन लिहा आणि मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करा. आणि त्यानंतर ह्या सर्व उशीच्या कवरमध्ये ठेवायचे आहेत आणि रात्री झोपायचं आहे. ही रात्रीच्या वेळेसच ही टेक्निक करायची आहे. ओके. ही अगदी सहज आणि सोपी टेक्निक आहे. त्यानंतर हे झालं 8 दिवस केले. त्यानंतर हे झालं 8 दिवसपर्यंत तुम्ही ह्या म्हणजे अफर्मेशन लिहिले, उशीमध्ये टाकले आणि त्यावर झोपत गेले. त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे की 8 दिवसानंतर ह्या चीट 9व्या दिवशी ह्या सर्व चीट ज्या काही अफर्मेशनच्या लिहिलेल्या ह्या बाकीच्या जेवढ्या काही चीट आहेत त्या काढायच्या आहेत. आणि थँक्यू म्हणत तुम्हाला ह्या सर्व चीट तुम्हाला भूतत्व, पंचमहाभूतत्वामध्ये विलीन करायचं आहे. गड्डा करून त्यामध्ये माती ठेवून दाबून द्यायचं आहे. किंवा तसं जर करू शकत नसाल, पंचमहाभूतमध्ये नाही विलीन केले, तर तुम्हाला पुन्हा एक उपाय सांगते की ह्या चीट सर्व थँक्यू म्हणत बर्न करायच्या आहे, जाळून टाकायच्या आहे. आणि त्याचे जे ॲशेस म्हणजे जी काही ते धूळ तयार होते त्या ॲशेसला फ्लो करायचा आहे युनिवर्समध्ये. आणि थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणत आपल्या सर्व विशेष सिलेंडर करायच्या आहेत. त्यानंतर युनिवर्सला म्हणायचं आहे मी पूर्ण मेहनत केली आहे, माझं पूर्ण बिलीव सिस्टम यामध्ये आहे, माझा विश्वास आहे. आता मी ह्या सर्व विशेष तुम्हाला सिलेंडर करत आहे, मी ह्या समर्पित करीत आहे. आता माझी जबाबदारी संपली आहे. आता ह्या सर्व इच्छा जे काही मॅनिफेस्टेशन आहे हे सर्व इच्छा मी तुमच्या हातामध्ये सोपवत आहे. तर आता तुमची जबाबदारी आहे ह्या विशेषला पूर्ण करण्याची. आता माझ्या ह्या पूर्ण विशेष पूर्ण करून द्या असं म्हणून थँक्यू म्हणत माझ्या सर्व विशेष पूर्ण करून दिल्याबद्दल थँक्यू सो मच युनिवर्स. इट्स डन, इट्स डन, इट्स डन असं म्हणत थँक्यू करत आपल्याला आपलं जे काही लाईफ आहे त्याला एन्जॉय करत आनंदामध्ये
जगायचं आहे। ही झाली 888 टेक्निक। या पद्धतीने तुम्ही ही सहज आणि सोपी सर्वांना जमणारी ही मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे। ही टेक्निक खूप जास्त प्रमाणामध्ये यूज होते आणि खूप लवकर फास्ट याचे रिझल्ट आहेत। आणि पुन्हा एक गोष्ट सांगते की ज्यांना कुणाला याचा कोणी जर मेसेज करतील की मॅडम हे जमत नाही आहे, टेक्निक वर्क करत नाही, तर त्यांनी पहिले त्यांचे फास्ट कर्मा रिलीज करायचे आहे। ज्यांच्या कोणासाठी जे काही पास्ट कर्म आहे ते रिलीज करायचे आहेत। असं होते की जे काही आपल्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दलचे गंदे विचार किंवा हे शरीरामधलं गंद पाणी म्हणजेच काय की दुसऱ्यांबद्दलचे वाईट विचार करणे, दुसऱ्यांचं सूड घेण्याचा, बदला घेण्याचा स्वतः विचार करणे किंवा निगेटिव्ह थॉट्स किंवा दुसऱ्यांची चुगली करणे, अशा लोकांसाठी वर्क करत नाही। तर त्यांनी असं म्हणू नये की मॅडम की वर्क करत नाही आहे म्हणून, तर त्यांनी स्वतःला हील करायचं आहे। स्वतःला जे काही होपोनोपोनो प्रेयर आहे त्याच्याने क्लिन्झिंग करायचे आहे। ते पूर्ण निगेटिव्ह बिलीव काढून टाकायचे आहेत आणि पॉझिटिव्हिटीमध्ये ही टेक्निक करायची आहे। नक्कीच याचा फायदा होतो। तर ह्या पद्धतीने करा आणि जे काही डाऊट्स होते तुमचे सर्व मी क्लिअर केले।